लक्ष द्या कारण गरजेचं आहे. सोसायटीच्या जे 3 शाळा तिथे चालतात. मराठी माध्यमाची एक शाळा आहे, मिलिंद मल्टीपर्पज आहे आणि अजून एक शाळा आहे ज्याचं नाव मला माहीत नाही. तर त्या तिन्ही शाळांना जेवढे गरीब विद्यार्थी त्या शाळेत शिकतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही शालेय साहित्य, वही, पेन वगैरे आणि खेळाचं साहित्य, त्या शाळेमध्ये पूर्ण शाळेमध्ये खेळाचे साहित्य नव्हते. तर गेल्या 3 वर्षापासून आपण जी रिक्वायरमेंट एका वर्षाची असते ती पूर्ण करतो सर. तर आज एक 3 वर्ष तिन्ही शाळेचं रिक्वायरमेंट एका वर्षात आम्ही पूर्ण केलं. तर तिथे असल्यामुळे आणि आमच्या घराचा प्रत्येक सदस्य कुठे ना कुठे कार्यक्रमात असल्यामुळे मी इथे यायला उशीर झालो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपले रतनकुमार साहेब जे आहेत ते दरवेळेस कार्यक्रम घेतात आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेत असतात म्हणून त्यांचंही कौतुक. आणि आजच्या दिवशी फक्त एवढं मला वाटतं की आता यांचं जे आहे की न्यायप्रतीक जे पेपर चालवत आहेत तर वडिलांची अशी इच्छा राहायची की बाबा वडिलांनी सुद्धा हे पेपर चालवलेला आहे सर. पेपरचं नाव होतं बहुजन नायक नावाचा पेपर होता. बहिष्कृत नायक नावाचा पेपर होता साप्ताहिक. ते काही दिवस चालू शकले पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना चालवता नाही आलं. त्याच्यामुळे वडिलांचं असं होतं की आपल्या समाजातील किंवा फुलेशाह आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले जे काही साप्ताहिक असतील छोटे मोठे त्या प्रत्येक साप्ताहिकांना त्या संपादकाला त्यांना फुलाची पाकळी त्यांना कुठल्या प्रकारे मदत करता यावी व काही करून जो लोकशाहीचा स्तंभ आहे तर आपल्या विचाराचा राहावा. त्याच्यात जी तगमग असते त्यांची जी तळमळ असते परंतु आर्थिक कोचंबना असल्यामुळं किंवा आर्थिक आपली परिस्थिती चांगली नसल्यामुळं जे अडचणी समोर येतात तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याकडनं फुलाची पाकळी द्यावी आणि आपण त्यांना काहीतरी खालीचा वाटा त्यांच्या संकटाचा होता म्हणून त्यांना मदत वडील करायचे. तर त्यामुळे आम्हालाही असं वाटतं की न्यायप्रतीक सारखा पेपर आता तो साप्ताहिक होता अगोदर आणि आता दैनिक झालेला आहे. तर मलाही ते वाटतं म्हणून मला वाटतं सरांनी मला रिक्वायरमेंट केली होती साहेब सरांनी की माझ्याकडे सर्व जुने कम्प्युटर आहेत म्हणून. तर माझं काम फार म्हणे हे होत राहतं अडकत काम आणि वेळ खूप राहतं. तर त्यांनी बोलल्या एका छत्र म्हटलं वडिलांच्या स्मृतीनिमित्त त्यांना मी जे काही त्यांची रिक्वायरमेंट होती तेवढं पूर्ण कम्प्युटरचा सेटअप आम्ही त्यांना दिला की त्यांची अडचण घेऊ नये म्हणून. आणि आम्हालाही वाटतं की कुठे ना कुठे चांगलं काम करणाऱ्या माणसांना आपल्याकडनं मदत झाली पाहिजे आणि चळवळीचं काम आणि वारसा ते चालवत आहेत त्याला आपल्याकडनं हातभार लागला पाहिजे. तर त्याच्यामुळे रतनकुमार साहेब यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची वाटचाल अशीच होत राहू प्रगती होत राहू. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. आदरणीय बालाजी सोनटके सर उपस्थित आहेत. माजी सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर. मी आदरणीय सोनटके साहेबांना विनंती करतो की सर आपण शुभेच्छा पूर्ण त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्यामुळं औरंगाबादशी माझा आता औरंगाबाद मला फार लांब वाटत नाही. मला महिन्यातून 2 महिन्यातून एकदा माझी चक्कर इकडं होतच असते. त्यामुळे पुणे औरंगाबाद मला फार आता लांब वाटत नाही आणि त्या प्रेमापोटीच यापूर्वीही मला असं वाटतं 2016ला वामनदादा कर्डक जयंतीनिमित्तच आपल्या आपल्या औरंगाबादच्या सर्व आपल्या भीम अनुयायांनी माझा असा सन्मान केला होता. हा दुसऱ्यांदा सन्मान होतोय आणि त्याबद्दल मी ऋण व्यक्त करते. मला दादांनी सांगितलं होतं की तळेगावचा इतिहास सांगा पण मी आता बघितलं खूप वेळ झालाय सांगायला गेलं तर वेळ लागेल आणि म्हणून तरीही एवढंच सांगेन की हे जे कनेक्शन बाबासाहेबांचं जसं औरंगाबादशी आहे ज्या उद्देशाने बाबासाहेब औरंगाबादला आले आणि त्या युनिव्हर्सिटीची स्थापना केली ते स्वप्न खरं तर तळेगावला पूर्ण करायचं होतं. आणि त्यासाठी भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर ते ज्यांनी इथं मिशनरी लोकांनी जमिनी घेतल्या होत्या त्या परत जाताना त्या जमिनी विकून गेले आणि त्यातली एक जमीन जवळजवळ 31 एकरांची बाबासाहेबांनी विद्यापीठ स्थापनेसाठी तळेगावला घेतली. त्यात एक छोटा बंगला होता, एक पडीक होता, एक बांधलेला होता आणि बाबासाहेबांनी तो बंगल्यासह ती जमीन विकत घेतली. त्यासाठी त्यांचा जर नगरपरिषदेचे पत्रव्यवहार बघाल तर
खूप मोठा पत्रव्यवहार होता. त्यांनी शासनाकडे तिथे इंदोरीचा जो किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे, त्याची मागणी केली होती. तो मिळाला नाही म्हणून त्यांनी स्वतः ही 16,000 रुपयांना त्यावेळी जमीन खरेदी केली. तिथे पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं. नदीच्या मध्ये सर्वसामान्य मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी करतो. 2 मिनिटं. धन्यवाद. या कोणत्याही प्रवृत्तीचा माणूस सरांना भेटला तरी आपल्याकडून आत्मीय सुखाचा आनंदच आपल्याला कायमच असेल असा शब्द आणि असा रिमझिम हे दुःख कोणालाही सुटले. पाटील साहेब आणि या राजा पाटील साहेब मान्यवरांच्या पुरस्कारानंतर या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य मुकुंद दादांना विनंती करतो की दादा आपणही आदरणीय दातेसाठी पुढचा पुरस्कार आपण देतो आहोत ज्योत्स्ना किशोर कांबळे मॅडम. धम्म कार्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. जरा सगळ्यांच्या जरा निखालस टाळ्यांची माहिती कशी ठेवायची आणि कुठे ठेवायची आपण टाळ्यांच्या माध्यमातून त्यानंतर पुढचा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी आपले हात जर रिक्त असतील तर जरा सगळ्यांच्या डोक्यात काय मी आदरणीय धोंडोपंत माडपकर साहेबांना विनंती करतो. आदरणीय बस्केताई या सातत्यानं लोकमत मधून आपलं लेखन प्रकट करत न्यायाधीश विजयकुमार गवई साहेबांच्या हस्ते मानव सगळ्यांच्या डोक्यात काढायसाठी आपल्याला साहित्य ते आज सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्व पत्रकार मंडळींना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन असं होतं की फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन एकीकडं वामनदादा आपल्या कवितेतून आपल्या गीतातून सर्वसामान्यापर्यंत लोकांच्या तळागाळातल्या लोकांच्या घरापर्यंत बाबासाहेबांचे विचार घेऊन गेले. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा मार्ग, शिक्षणाचं महत्त्व ते अधोरेखित केलेलं आहे. आणि बाबासाहेबाचं शिक्षणाचं महत्त्व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांना समजलं आणि त्यांनी शाळांची उभारणी केली. नुसती शाळांची उभारणी केली नाही तर अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिकवलं, मुख्य प्रवाहात आणलं. आज त्यांच्या शाळेमध्ये हजारो गोरगरीब, दलित, शोषित, पीडित, वाड्या तांड्यावरील मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकत आहे. आणि अशा माणसाचं कर्तृत्वाचा कुठेतरी सन्मान व्हावा, त्यांचा संदेश घराघरामध्ये जावा, त्यांचं आजकालची जी नवतरुण पिढी आहे अशा लोकांना त्यांच्याबद्दल एक संदेश जावा, त्यांचं काम समजावं, त्यांचं कार्य समजावं आणि त्यांनीसुद्धा त्या पद्धतीने काम करावं, हा एकमेव उद्देश ठेवून आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त काही सन्माननीय लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आजचा हा कार्यक्रम फार छान झाला, चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण एकूण 25 लोकांना शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे या नावाने पुरस्कार दिलेले आहेत. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे सरांचे चिरंजीव या ठिकाणी होते. आजच्या या कार्यक्रमाला सिटिंग जज विजयकुमार गवई जे सध्या अंधेरी जिल्हा न्यायालयामध्ये आहेत त्यांनीसुद्धा हजेरी लावली. सरांचं एवढं बिझी शेड्यूल आहे तरीसुद्धा सर 4 तास या कार्यक्रमाला उपस्थित होते. मी सरांचंही या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो, आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला आला. हां, आणि विशेष सांगायला मला आनंद वाटेल की माझे मित्र, माझे क्लासवर्ग मित्र पंकज शिंदे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी छानपैकी पूर्ण केली आणि या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेलं. म्हणून मी माझ्या मित्राचं पंकजचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. यावर्षी हा प्रथमच कार्यक्रम आयोजित केला, असेच कार्यक्रम पुढं दरवर्षी पाहायला मिळतील. याच्यामध्ये मी थोडी सुधारणा करतो. आपण विचारलं आहे की याच वर्षी आहे का, तसं नव्हे. आपण मागच्या वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि हे दुसरं वर्ष आहे. तर शिक्षण महर्षी माधवराव बोर्डेंनी निळे प्रतीक संस्थेसाठी आणि आतंक समाजासाठी नुसता धम्मदानच नाही, दान बारमिता जपून नुसता पैसाच दिला नाही, तर त्यांनी वेळ दिलेला आहे, त्यांनी विचार दिलेला आहे, त्यांनी आधार दिलेला आहे, मॉरल सपोर्ट दिलेला आहे गोरगरिबांना.
आणि तो विचार आपण नेहमीच समाजामध्ये पेरण्याचं काम मी आहे. श्वासात तोपर्यंत मी ते करत राहील असं मला अभिमान आहे, असं सांगायचं वाटतं. नाही, आता ह्या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड केली, तर ही नेमकी निवड कशी केली? याच्यामध्ये काही तुम्ही म्हणजे कुणाकडून काही हे ॲप्लिकेशन अर्ज वगैरे काही? नाही, याच्यामध्ये एक 5 सदस्य समिती होती हां. आणि त्या समितीनं ठरवलेले आहेत की नेमकं कुणाला पुरस्कार द्यायचे. आणि त्या 5 सदस्य समितीने ठरवल्यानंतर आम्ही एक यादी तयार केली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांना पुरस्कार दिलेले आहे. पुरस्कार समितीमध्ये सन्माननीय गुरुवर्य प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सर होते, प्राध्यापक डॉक्टर धोंडोबंत मानवतकर, ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, मी स्वतः आणि माझे मित्र पंकज शिंदे हे देखील या समितीमध्ये. वामनदादा कडक समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलं. पुढच्या वर्षी तुम्ही लोककलावंतांना पुरस्कार देणार का? निश्चितच लोककलावंतांना आपण पुरस्कार देऊच. यावेळीसुद्धा आपण 4 ते 5 कलावंतांना वामनदादा कवी पुरस्कार दिलेले आहेत. निश्चित पुढेही आपण ही जी मालिका आहे ही आपण खंडित होऊ देणार नाही असं आश्वासन आपण. 25 लोकांना आज मान्यवरांना तुम्ही पुरस्कार दिला, त्या पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप असं आहे, एक सन्मानपत्र आहे, 12-18 साईजचं सन्मानपत्र आहे, शॉल, फेटे, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ आणि एक ग्रंथ असं या पुरस्कार.